बघा, जनतेचा हा पैसा आहे आणि जनतेसाठीच हा वापरला जातो. त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार यांना कोणाच्या बापाने दिलाय हो? अशा पद्धतीने जर आम्हाला प्रश्न विचारत असतील, त्यांची काही नागिंदर होत का यांना उत्तर देण्याकरता? आम्ही जनतेचा पैसा आहे, जनतेकरता आम्ही तो वापरू, यांना कोणी अधिकार दिलाय? तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा ना. आणि यांच्या पक्षामध्ये नाराजी आहे त्याकडे तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना का दोषी धरता? 3 निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या. अहो, बँड्रा आणि दादरमधून हे बाहेर नाही पडले. आणि त्यामुळे जर त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी त्यांच्या नाराज असतील, त्याचा खापर आमच्यावर कशाला फोडता? याला बड्डेचा केक भरवण्याकरता वेळ आहे, परंतु पक्षवाढी करता आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निवडणुकीमध्ये मदत करण्याकरता सभा घेण्यासाठी सुद्धा हे लोक जात नाहीयेत, बैठका घेत नाहीयेत, मुंबईतून बाहेर पडत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या पक्षात नाराजी आहे. आणि तुमच्या पक्षात नाराजी आहे याकरता लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार, लोकप्रतिनिधी फुटणार, अशा पद्धतीच्या बातम्या युबीटीचे नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत. आपल्या लोकप्रतिनिधीवर त्यांचा विश्वास नाहीये आणि त्यांना बदनाम करण्याकरता युबीटीचे नेते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत आहेत. संजय राऊत काय बोलतायत? अहो, त्यांनी त्यांच्या कटकारस्थानांमुळे आज त्यांच्या पक्षाची अवस्था मृतावस्थेत आलेला आहे. प्रयोगशाळेमध्ये ज्या पद्धतीने एखादी डेड बॉडी मुलांना शिकण्याकरता देत असतात, त्याच पद्धतीने ही युबीटीची डेड बॉडी कधी शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना वापरण्याकरता देतात अभ्यासाकरता, तर कधी काँग्रेसला वापरण्याकरता देतात. शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी युबीटीची केलेली आहे. कधी शरद पवार वापरतात, कधी काँग्रेस वापरतात. सर, ते फडणवीस म्हणते, संजय राऊत बोलते फडणवीस देखील शिंदेचं ऑपरेशन करतायत, त्यांची डेड बॉडी केलेली आहे. मी तेच म्हणतोय की त्यांची अवस्था डेड बॉडीची झालेली आहे. पवार साहेब कधी वापरतात, कधी काँग्रेस वापरतात, आणखी कधीतरी तिसरे कोणतरी वापरतात. त्यामुळे ती संजय राऊतांसारखी अशी परिस्थिती केलेली आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की उद्या आदित्य ठाकरे असतील, माझंही नाव उद्या घेतील की मी पण चालू का वाटतं येणार काळात आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील आणि परब असतील, यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नाव ते चालले, त्यांना कोणीतरी घ्यायला पाहिजे ना. बघा, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जे काही कोल्ड वॉर सुरू आहे, संजय राऊत स्वतःच म्हणतात माझं नाव घेतील. म्हणजे हे प्रेशर टॅक्टिक्स खेळत आहे संजय राऊत. या दोघांमध्ये जे कोल्ड वॉर सुरू आहे त्याचेही परिणाम आहेत सर्व बातम्या. संजय राऊतांचं स्थान आदित्य ठाकरेंसारखा युवा नेता जर त्यांच्या भूमिकेवर संशय घेत असतील, त्यांना जाब विचारत असतील, तर संजय राऊत दुर्दैव आहे आपलं. आणि या दोघांमध्ये जो काही कोल्ड वॉर सुरू आहे त्यामध्ये त्यांच्या पक्षाची अवस्था अत्यंत आणखी वाईट होणार आहे. जर आले तर खरोखर तुम्ही स्वागत कराल का? कारण जेवढे संख्या उरली त्या मानाने. हे बघा, सद्य परिस्थितीला आम्ही आमच्या घरी सुखी आहोत, आमचं कुटुंब आणि आम्ही भले आहोत. त्यामुळे सद्यस्थितीला अशा काही कुठल्याही घडामोडी सुरू नाहीये. ठेवली अनंते पैशाची सगळ्यांनी राहावे, एवढंच या ठिकाणी. सर, एक वेगळा प्रश्न होता. गेल्या काही दिवसांपूर्वी कॉमेडियन कुणाल कामराचं एक गाणं सध्या चर्चेमध्ये आलं होतं आणि आज त्यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केलेलं आहे की माफी मागणार नाही. जे काही गाणं त्यावेळेस केलं होतं ते फक्त एक भाग होता. कोण कुणाल कामरा आणि कुणाल कामराचं वक्तव्य किंवा कुणाल कामराने काय ट्विट केलं त्यामुळे आमच्या पक्षावर काय फरक पडतोय? आज देशामध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये 1 नंबरचा पक्ष आहे आमचा. महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये 1 नंबरचा पक्ष आहे. कोण कुठला कुणाल कामरा? आणि काय विचारता कुणाल कामरा काय बोलला आणि कुणाल कामराने काय गाणं केलं आणि ट्विट केलं? जिल्हा परिषद
महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर जर कुठलं स्थान असेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना. इतक्या वर्षाची शरद पवार साहेबांची परंपरा आज ते कुठल्या कुठे गेले. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष, त्यांची काय दयनीय अवस्था आहे. उद्धव ठाकरे रसातळाला गेलेत ते. आज आमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये एक नंबरचा पक्ष आणि देशात सुद्धा आहे. हे कोण कुठला कुणाल कामरा आणि याला आम्ही महत्व देत नाही. सर पुढचं बोला. सर गणेश नाईक जे आहेत शिंदे विरोधात पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. MIDCचा जो वाद आहे त्या विरोधात गणेश नाईक आता रस्त्यावरती उतरणार असं म्हणतात. हे काय MIDC मध्ये जो काही SRA जो काही विषय आला त्याला त्याच दिवशी MIDCच्या CEOला मी आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ती निविदा रद्द करायला सांगितलेली आहे. अशा पद्धतीने चालणार नाही. सर्वसामान्य माणसाला, प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी राहण्याला घर पाहिजे, घर दिलं गेलं पाहिजे. SRAचे नियम जर तुम्ही त्या ठिकाणी लावले तर त्या ठिकाणी घर मिळणार नाही. हे एकनाथ शिंदे साहेबांनी ऑलरेडी ते टेंडर रद्द करायला सांगितलेलं आहे. जे काही अधिकाऱ्यांनी काढले होते, गणेश नाईक उशिरा जागे झाले आणि त्या ठिकाणचे नगरसेवक सुद्धा आमच्या पक्षाचे आहेत. आम्ही त्यांची काळजी घेऊ. त्या ठिकाणी जर झोपडपट्टी आहे तर त्यांचा जर विकास करायचा आहे, कुठल्या क्लस्टरनी करायचं का SRAनी करायचं, प्रत्येकाला घर मिळलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आम्ही काळजी घेऊ ना त्यांची. त्यांना काय तुम्ही हाकलून देणार आहात का? त्या ठिकाणी सुविधा तुम्ही त्यांना देणार नाहीत का? मग तुम्हाला त्यांना इमारतीमध्येच ठेवावं लागणार आहे. खालती जी काही घरं आहेत त्याला खालती जमिनीवरती घरं देऊ शकता का? बघा, नाईक साहेब जर काही चुकीच्या पद्धतीने जर बोलले असतील, त्यांचा गैरसमज झाला असेल, एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा जी काही निविदा निघाली होती त्याला विरोध केलेला आहे. ती निविदा रद्द करायला सांगितलेलं आहे. ठाकरे गटाकडनं बोललं जातं की तारीख जशी जवळ आली त्यामुळे कुठे संभ्रम निर्माण करायचं चाललंय ट्रायलवर. तिकडची लोक ताबडतोब त्या ठिकाणी आहेत. बघा, हे अरविंद सावंत बोलले. अरविंद सावंत सारख्या माणसावरती अशा पद्धतीने त्यांच्या बातम्या पसरवणं हे अरविंद सावंत यांनी तपासावं. पक्षांतर्गत त्यांचा विषय आहे. कोण धारीतले शुक्राचार्य आहेत की तुमच्या बघा, जनतेचा हा पैसा आहे आणि जनतेसाठीच हा वापरला जातो. त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार यांना कोणाच्या बापाने दिलाय? अशा पद्धतीने जर आम्हाला प्रश्न विचारत असतील, त्यांची काही नागिंदर होत का यांना उत्तर देण्याकरता? आम्ही जनतेचा पैसा आहे, जनतेकरता आम्ही तो वापरू. यांना कोणी अधिकार दिलाय? तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा ना. आणि यांच्या पक्षामध्ये नाराजी आहे त्याकडे तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना का दोषी धरता? 3 निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या. बँड्रा आणि दादरमधून हे बाहेर नाही पडले. आणि त्यामुळे जर त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी त्यांच्या नाराज असतील, त्याचा खापर आमच्यावर कशाला फोडतात? याला बड्डेचा केक भरवण्याकरता वेळ आहे. परंतु पक्षवाढी करता आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निवडणुकीमध्ये मदत करण्याकरता सभा घेण्यासाठी सुद्धा हे लोक जात नाहीयेत, बैठका घेत नाहीयेत, मुंबईतून बाहेर पडत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या पक्षात नाराजी आहे. आणि तुमच्या पक्षात नाराजी आहे याकरता लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार, लोकप्रतिनिधी फुटणार, अशा पद्धतीच्या बातम्या UBTचे नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत. आपल्या लोकप्रतिनिधीवर त्यांचा विश्वास नाहीये आणि त्यांना बदनाम करण्याकरता UBTचे नेते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत आहेत. संजय राऊत काय बोलतायत? त्यांनी त्यांच्या कटकारस्थानांमुळे आज त्यांच्या पक्षाची अवस्था मृतावस्थेत आलेला आहे. प्रयोगशाळेमध्ये ज्या पद्धतीने एखादी डेड बॉडी मुलांना शिकण्याकरता देत असतात, त्याच पद्धतीने ही UBTची डेड बॉडी कधी शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना वापरण्याकरता देतात अभ्यासाकरता, तर कधी काँग्रेसला वापरण्याकरता देतात. शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी UBTची केलेली आहे. कधी शरद पवार वापरतात, कधी काँग्रेस वापरतात.
सर ते फडणवीस संजय राऊत बोलते फडणवीस देखील शिंदेचं ऑपरेशन करतायत, त्यांची डेड बॉडी केलेली आहे. मी तेच म्हणतोय की त्यांची अवस्था डेड बॉडीची झालेली आहे. पवार साहेब कधी वापरतात, कधी काँग्रेस वापरतात, आणखी कधीतरी तिसरे कोणतरी वापरतात. त्यामुळे ती संजय राऊतांसारखी अशी परिस्थिती केलेली आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की उद्या आदित्य ठाकरे असतील, माझंही नाव उद्या घेतील की मी पण चालू का वाटतं येणार काळात आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील आणि परब असतील यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नाव नाव ते चालले, त्यांना कोणीतरी घ्यायला पाहिजे ना. बघा, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जे काही कोल्ड वॉर सुरू आहे, संजय राऊत स्वतःच म्हणतात माझं नाव घेतील, म्हणजे हे प्रेशर टॅक्टिक्स खेळत आहेत संजय राऊत. या दोघांमध्ये जे कोल्ड वॉर सुरू आहे त्याचेही परिणाम आहेत त्या सर्व बातम्या. संजय राऊतांचं स्थान आदित्य ठाकरेंसारखा युवा नेता जर त्यांच्या भूमिकेवर संशय घेत असतील, त्यांना जाब विचारत असतील, तर संजय राऊत दुर्दैव आहे आपलं. आणि या दोघांमध्ये जो काही कोल्ड वॉर सुरू आहे त्यामध्ये त्यांच्या पक्षाची अवस्था अत्यंत आणखी वाईट होणार आहे. तर जर आले तर खरोखर तुम्ही स्वागत कराल का? कारण जेवढे संख्या उरली त्या मानाने हे बघा, सद्य परिस्थितीला आम्ही आमच्या घरी सुखी आहोत, आमचं कुटुंब आणि आम्ही भले आहोत. त्यामुळे सद्यस्थितीला अशा काही कुठल्याही घडामोडी सुरू नाहीये. ठेवलेली अनंते पैशाची सगळ्यांनी राहावे, एवढंच या ठिकाणी. सर एक वेगळा प्रश्न होता, गेल्या काही दिवसांपूर्वी कॉमेडियन कुणाल कामराचं एक गाणं सध्या चर्चेमध्ये आलं होतं आणि आज त्यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केलेलं आहे की माफी मागणार नाही. जे काही गाणं त्यावेळेस केलं होतं ते फक्त एक भाग होता. कोण कुणाल कामरा आणि कुणाल कामराचं वक्तव्य किंवा कुणाल कामराने काय ट्विट केलं त्यामुळे आमच्या पक्षाला काय फरक पडतोय? आज देशामध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये एक नंबरचा पक्ष आहे आमचा. महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये एक नंबरचा पक्ष आहे. कोण कुठला कुणाल कामरा आणि काय विचारता कुणाल कामरा काय बोलला आणि कुणाल कामराने काय गाणं केलं आणि ट्विट केलं? जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर जर कुठलं स्थान असेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना. इतक्या वर्षाची शरद पवार साहेबांची परंपरा आज ते कुठल्या कुठे गेले? काँग्रेस राष्ट्रीय पक्ष, त्यांची काय दयनीय अवस्था आहे. उद्धव ठाकरे रसातळाला गेलेत ते. आज आमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये एक नंबरचा पक्ष आणि देशात सुद्धा आहे. कोण कुठला कुणाल कामरा आणि याला आम्ही महत्व देत नाही. सर पुढचं बोला. सर गणेश नाईक जे आहेत शिंदेविरोधात पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. MIDCचा जो वाद आहे त्या विरोधात गणेश नाईक आता रस्त्यावरती उतरणार असं म्हणतात. हे काय MIDC मध्ये जो काही SRAचा जो काही विषय आला त्याला त्याच दिवशी MIDCच्या CEOला मी आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ती निविदा रद्द करायला सांगितलेली आहे. अशा पद्धतीत चालणार नाही. सर्वसामान्य माणसाला, प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी राहण्याला घर पाहिजे, घर दिलं गेलं पाहिजे. SRAचे नियम जर तुम्ही त्या ठिकाणी लावले तर त्या ठिकाणी घर मिळणार नाही. हे एकनाथ शिंदे साहेबांनी ऑलरेडी ते टेंडर रद्द करायला सांगितलेलं आहे. जे काही अधिकाऱ्यांनी काढले होते, गणेश नाईक उशिरा जागे झाले आणि त्या ठिकाणचे नगरसेवक सुद्धा आमच्या पक्षाचे आहेत. आम्ही त्यांची काळजी घेऊ आहो. त्या ठिकाणी जर झोपडपट्टी आहे तर त्यांचा जर विकास करायचा आहे, कुठल्या क्लस्टरनी करायचं का SRAनी करायचं, प्रत्येकाला घर मिळलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आम्ही काळजी घेऊ ना त्यांची. त्यांना काय तुम्ही हाकलून देणार आहात का? त्या ठिकाणी सुविधा तुम्ही त्यांना देणार नाहीत का? मग तुम्हाला त्यांना इमारतीमध्येच ठेवावं लागणार आहे. खालती देऊ जी काही घरं आहेत त्याला खालती जमिनीवरती घरं देऊ शकता का? बघा, नाईक साहेब जर काही चुकीच्या पद्धतीने जर बोलले असतील, त्यांचा गैरसमज झाला असेल, एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा जी काही निविदा निघाली होती त्याला विरोध केलेला आहे. ती निविदा रद्द करायला सांगितलेला आहे. ठाकरे गटाकडनं बोललं जातं की तारीख जशी जवळ आली त्यामुळे कुठे संभ्रम निर्माण करायचं चाललंय राहिलं. तिकडची लोक ताबडतोब त्या ठिकाणी आहेत. बघा, हे अरविंद सावंत बोलले. अरविंद सावंत सारख्या माणसावरती अशा पद्धतीने त्यांच्या बातम्या पसरवणं हे
अरविंद सावंत यांनी तपासावं. पक्षांतर्गत त्यांचा विषय आहे. कोण धारीतले शुक्राचार्य आहेत की तुमच्या एकनिष्ठेवरती ते संशय घेत आहेत, याचा तपास अरविंद सावंत यांनी प्रथम करावा. सर, लव जिहाद करणाऱ्यांना फाशी द्या असं प्रवीण तोगडे यांनी गेल्या काही दिवसापासून पाहिल्यानंतर वाद सुरू आहे त्या ठिकाणी. बघा, शासन स्तरावर निर्णय घेईल. मला वाटत नाही, मी काय ऐकलं नाही त्यांचं काही स्टेटमेंट, की अशा पद्धतीचे वारंवार स्टेटमेंट करत असतात. ते हिंदुत्ववादी नेते आहेत, त्यांचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. सर, करुणा मुंडे बारामतीमध्ये पोटनिवडणूक लढण्यावर ठाम आहे असं त्यांनी सांगितलंय. आता करुणा म्हणजे जर बारामतीमध्ये पोटनिवडणुकीला ठाम आहे तर त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणार? मला काही संबंध, आमच्या पक्षाचा काही संबंध. हिंदी चलो एक मिनिट. मी जाऊ, माझा टाइम झाला. मग तुम्ही स्पष्ट किया है यूबीटी के सांसदों के साथ किसी भी तरह की किसी भी विषय पर कोई भी बैठक नहीं हुई है. एक गलत तरीके की जो न्यूज है वो माध्यमों में फैलाई जा रही है. किसी तरह की कुछ भी बातें नहीं है. हम खुश हैं हमारे खासदारों में, हमारे सांसद लेके हम लोग खुश है. इसी तरह की कुछ भी बैठक मीटिंग हमारे साथ नहीं हुई है. सर, शिवसेना ठाकरे गुट के सांसद जो है संजय राउत ने शिवसेना पक्ष और एकनाथ शिंदे जी के ऊपर टिप्पणी करते हुए कहा कि ये डेड बॉडी है, इसका डेड बॉडी को देवेंद्र फडणवीस चला रहे. किस प्रकार से देखते हैं इस बयान? देखो, संजय राउत जैसे आदमी की कूटनीति की वजह से यूबीटी मृतावस्था में आ गई है. मेडिकल के बच्चों को एक डेड बॉडी दी जाती है पढ़ाई करने के लिए. वैसी ये डेड बॉडी कभी शरद पवार जी को दी जाती है स्टडी करने के लिए, इस्तेमाल करने के लिए. कभी सोनिया गांधी, राहुल गांधी को दी जाती है. ये शवावस्थे में, मृतावस्थे में संजय राउत जैसे आदमी लोगों ने यूबीटी की अवस्था की है. उन्होंने उनकी पार्टी के ऊपर ध्यान देना चाहिए. जब इलेक्शन आते हैं सिर्फ तुम लड़ो अब कपड़ा संभालते हैं, इसी तरह का बर्ताव यूबीटी का चल रहा है. बांद्रा और दादर से ये बाहर नहीं पड़ते. राज्यसभा का एक इलेक्शन था, जिला परिषद का इलेक्शन था,
वहां नगर पालिका का इलेक्शन था, पंचायत समिति का इलेक्शन था, नगर पालिका का इलेक्शन था। बांद्रा और दादर से बाहर नहीं पड़े, अपने पार्टी के हित में, काम में, एक मीटिंग में नहीं। इनको बर्थडे जाने के लिए टाइम रहता है, केक खाने के लिए टाइम रहता है, लेकिन पार्टी के लिए, गांव में जाने के लिए, रूरल एरिया में जाने के लिए टाइम नहीं रहता। इसीलिए उनके लोक प्रतिनिधि उनके ऊपर नाराज है। लेकिन इस वजह से लोक प्रतिनिधि को बदनाम करने के, उनको बदनाम करने की खातिर यही लोग इसी तरह की बातें, इसी तरह की न्यूज माध्यमों में फैला देते हैं। लोक प्रतिनिधियों के ऊपर प्रेशर लाने के लिए इसी तरह की बातें यूबीटी के नेता लोग फैला रहे हैं। सर, तारीख जिस तरह से नजदीक आ रही है उस तरह से इस तरह से बयान सामने आ रहे हैं। अरविंद सावंत का कहना है, बाकी इस तरह से मैं खुद लिख के देता हूँ, मैं कहाँ पे भी जाने देखो, वाला मुझे बहुत बुरा लग रहा है, अरविंद सावंत जैसे नेता के ऊपर भी संशय ले रहा है। उनको बताना पड़ रहा है कि मैं लिख के देता हूं, मुझे काटो, लेकिन मैं आपसे एकनिष्ठ हो। इसी तरह की बातें अरविंद सावंत जैसे कद्दावर नेता को करना पड़ रहा है। अरविंद सावंत जी ने सोचना चाहिए कि उनकी ही पार्टी के लोग उनको बदनाम करने की कोशिश कर रहे हैं और आपको वापस एक बार अग्नि परीक्षा देने के लिए तैयार रहने की आफत आपके ऊपर आ रही है। आपके लोग आपको बदनाम कर रहे हैं। तो बीच में डिनर, डिप्लोमा, उसके बाद मीटिंग, शिंदे साहब का जाना दिल्ली में। देखो, दिल्ली में सांसद एक दूसरे को मिलते हैं, वहां महाराष्ट्र की अस्मिता रहती है। एक दूसरे के साथ मराठी सांसद है, महाराष्ट्र सांसदों को घर पे बुलाते हैं, चाय पे बुलाते हैं, सांसद बुलाते हैं, मंत्री छोड़ दो, आजू बाजू में लोग रहते हैं, तो एक दूसरे के घर पे आ जा करते हैं। और ऐसे में अगर उनको खाने में बुलाया तो इसी के ऊपर संशय लेना अच्छा नहीं है। वो मराठी अस्मिता है, महाराष्ट्रीय परंपरा है, इसी तरह की बातें करना गलत है। ऑपरेशन टाइगर जिस तरह से बाहर गिरी, उसके बाद उद्धव ठाकरे देखिए अलर्ट मोड पे हुए, उन्होंने भी मीटिंग ली है, तो कहा गया कि कोई कहाँ पे जाएगा। देखो, उनका पक्षांतर्गत अंदरूनी मामला है। वो क्या बोले, क्या करे, क्या सोचे, क्या ले, तो उनका मामला है। हम क्यों इसके ऊपर बातें करें। ये तारीख जिस तरह से नजदीक आ रही है उस तरह से इस तरह से कौन सी तारीख नजदीक आ रही है? शिवसेना पक्ष और तारीख चिन्ह, नजदीक का कौन सी तारीख चिन्ह नजदीक और है? पक्ष की तारीख। अरे वो तो कोर्ट में, वो तो हो जाएगा, उससे और इससे क्या लेना देना। प्रेस में न्यूज आती है, उसके ऊपर कोर्ट थोड़ा डिसीजन देती है। क्या लगता है आने वाले समय में जिस तरह से आप बोले लगा रहता है, हम हमारे पार्टी में खुश है, हमारे सांसदों के साथ खुश है। यूबीटी का देश है। ओके।